श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आजचा दिवस तुम्हा सर्वांना चांगला जावा, आनंदाचा जावा, सुखसमाधानाचा जावा ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करत आहे. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे, कारण आजचा विषयच खूप महत्त्वाचा आहे. आजचा विषय आहे आपल्या कुलदेवतेला तुम्हाला चैत्र महिन्यामध्ये अशा 2 गोष्टी अर्पण केल्या तर तुमच्या जीवनातील सारे संकट, दुःख यांचं निवारण होणार आहे. तर मित्रांनो, शुभ असा चैत्र महिना चालू झालेला आहे आणि चैत्र महिन्यामध्ये तुमच्या कुलदेवतेसाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत. हे उपाय करून कुलदेवतेला आपल्याला प्रसन्न करायचं असतं, कारण कुलदेवता ही एकच अशी देवा आहे जो आपल्या घराचं, आपल्या कुळाचं, आपल्या वंशाचं रक्षण करत असते. त्यामुळे आपण कधी काय होतं की आपण सर्व देवदेवतांची पूजेच्या नादामध्ये आपण आपली कुलदेवतेची पूजा विसरून जातो. तिचा मानपान करायचा आपल्या हातून राहून जातो. त्यामुळे या चैत्र महिन्यामध्ये तुम्हाला कुलदेवतेची कशाप्रकारे उपासना करायची आहे, सेवा करायची आहे, त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओतून मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर ह्या सेवा तुमच्या हातून या महिन्यामध्ये घडल्या तर तुमच्या कुलाचं किंवा तुमच्यावरती जे काही संकट आहे त्याचं निवारण हे नक्की होणार आहे. कारण आपल्या घरामध्ये बघा सतत भांडणं होत असतात. मुलामुलींचं वय निघून गेलं तरी लग्न ठरत नाही, किंवा योग्य जोडीदार मुलामुलींना मिळत नाही, किंवा आपल्या मुलांचं लग्न होऊन खूप दिवस झाले आहेत पण त्यांना मुलबाळ होण्यासाठी खूप अडथळे येत आहेत. सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत पण तरीही मुलबाळ होत नाही. तर अशामध्ये कुठेतरी आपली कुलदेवतेची सेवा आपल्या हातून राहिलेली असते आणि त्यामुळेच कुलदेवता आपल्यावरती नाराज असते. त्यामुळे मित्रांनो, बाकी काही उपवास तपास झाले नाही तरी चालेल, पण या कुलदेवतेच्या ज्या सेवा आहेत त्या तुमच्या हातून नित्यनेमाने झाल्या पाहिजेत. तेव्हाच आपलं घर हे सुखी संसारात बदलत असतं. ते घर राहत नाही तर आपला सुखी संसार राहत असतो. त्यामुळे मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप महत्त्वाचा आहे. कारण खूप लोक खूप पूजापाठ करत असतात, मोठमोठे विधी करत असतात व निरंकार उपवास राहून उपवास करत असतात, पण तरीही त्यांच्या घरात सुख नसतं. त्यामुळे मित्रांनो, हा कुलदेवतेचा एक उपाय तुम्ही नक्की करून बघा. तुम्ही खूप कंटाळला आहात, तुमच्या जीवनामध्ये खूप सतत संकटे येत आहेत, खूप अडीअडचणी येत आहेत, तर हा व्हिडिओ आजचा शेवटपर्यंत नक्की बघा. आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुलदेवतेचं नाव लिहायला विसरू नका. कुलदेवतेचा एकदा तरी जय जयकार लावायला विसरू नका. तुमची कुलदेवता ही तुमच्या हमेशा पाठीशी राहील. तर मित्रांनो, आतापर्यंत तुमच्या कुलदेवतेची जर सेवा तुमच्याकडून नित्यनेमाने होत नसेल तर इथून पुढे तरी तिची सेवा नित्यनेमाने करा. सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे की या चैत्र महिन्यामध्ये शुक्रवार असेल, मंगळवार असेल, तुमच्या कुलदेवतेचा जो कोणता वार असेल तो तुम्ही निवडा. काही काही ज्या माता असतात त्या मातेंचा वार असतो तो असतो मंगळवार. जसं की तुळजापूरची भवानी आई, तिचा वार आहे मंगळवार. त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या कुलदेवतेचा वार हा निश्चित करून घ्या. तुम्हाला माहीत नसेल तर तुमच्या मोठी जी घरातील व्यक्ती आहे त्यांना विचारा, किंवा तुमच्या मंदिरामध्ये जे पुजारी आहेत त्या पुजाऱ्यांना विचारा. जर काही लोकांना त्यांची कुलदेवतेच माहीत नसते तर तुमच्या गावाकडे गेल्यानंतर तिथं जे पुजारी आहेत त्यांनाही तुम्ही विचारू शकता. त्यानंतर जर तुमची कुलदेवता ही माता असेल तर तिचा वार तुम्हाला नक्की माहीत असला पाहिजे. घरामध्ये तुमच्या मंदिरामध्ये जो काही कुलदेवतेची मूर्ती असेल, टाक असेल किंवा फोटो वगैरे असेल, त्याची तुम्हाला नित्यनेमाने पूजा करायची आहे. फोटो आहे तर त्याला त्या येणाऱ्या वारा दिवशी स्वच्छ पुसून पाणी टाकून तुम्हाला तो फोटो पुसायचा आहे. मूर्ती असेल तर तिच्यावरती अभिषेक तुम्हाला घालायचा आहे. अभिषेक हा कच्च्या दुधानं घाला, तुपानं घाला, दह्यानं घाला, पण अभिषेक हा आपल्या कुलदेवतेवरती हा झालाच पाहिजे. तुम्हाला उपवास नाही जमत काही हरकत नाही, पण ही सेवा मात्र तुम्ही नक्की करा. त्यानंतर तुम्हाला तिला कुंकुमार्चन करायचं आहे. माता ही आपलं रक्षण करत असते. आपल्यावर येणारे जे संकट आहे, विघ्न आहेत, आपत्ती आहेत, आपलं सुखी संपन्न आयुष्य हे माता करत असते, आपली कुलदेवता करत असते. त्यामुळे कुंकुमार्चन हे मातेसाठी अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे असं कुंकुमार्चन तुम्हाला तुमच्या देवीच्या वारा दिवशी हे तुमच्या देवीच्या मूर्तीवरती हे झालंच पाहिजे. तुम्ही अजून कधीही जर कुंकुमार्चन केलं नसेल तर एकदा या चैत्र महिन्यामध्ये तुमच्या देवीच्या वारा दिवशी तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. आणि जर तुम्हाला
त्याचं व्रत करायचं असेल तर ते 11, 16, 21 किंवा 108 वेळा तुम्ही हे कुंकुमार्चन कुंकवाने त्याच्यावरती करायचं आहे. आणि जर हे व्रत करणार असाल तर तुम्ही वर्षातील कधीही तुमच्या देवीच्या वारा दिवशी तुम्ही करू शकता, काहीच हरकत नाही. पण तुम्हाला जर वेळ नसेल किंवा तुम्हाला जर जमणारच नसेल तर ह्या चैत्र महिन्यामध्ये कधी तुमच्या देवीचा वार आहे, शुक्रवार असेल किंवा मंगळवार असेल, या दिवशी तुम्हाला कुंकुमार्चन हे करायचं आहे. ते करताना तुम्हाला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विद्महे या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि हा मंत्र बोलूनच तुम्हाला कुंकुमार्चन करायचं असतं. तर त्याचा सविस्तर व्हिडिओ तुम्ही गुगलवरती जाऊन सर्च केला तरी खूप सारे व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील. त्यानंतर आपल्या हातून कुलदेवतेची सेवा ही होत नाही, त्यामुळे आपल्याला मातेची आठवड्यातून जो तिचा वार आहे त्या एका दिवशी तरी तुम्हाला तिची सेवा करायची आहे. कुंकुमार्चन झाल्यानंतर ते कुंकू आहे ते एका डबीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि पुढच्या तुमच्या येणाऱ्या वारा दिवशी तेच कुंकू तुम्हाला वापरायचं आहे. तुम्ही जर सतत वारंवार तेच कुंकू जर वापरलं तर त्या कुंकवामध्ये एक वेगळी शक्ती, सकारात्मकता निर्माण झालेली असते आणि त्या कुंकू तुम्ही जर कुठे बाहेर शुभ कार्यासाठी जात असाल किंवा घरामध्ये एखादा सणवार असेल त्या दिवशी जर तुम्ही ते लावलं किंवा नित्यनेमानं रोज जरी ते कुंकू लावलं तरी तुमच्या घरात चांगल्या पॉझिटिव्हिटी चा शक्तीचा वावर होणार आहे. तुमच्या घरातील जी नकारात्मकता आहे ती निघून जाणार आहे आणि चांगल्या गोष्टी तुमच्या घरामध्ये होणार आहेत. जर एखाद्या तुमच्या सुनेला मूल होत नसेल किंवा मुलाचं लग्न ठरत नसेल तर असं कुंकुमार्चन केलेलं कुंकू तुम्ही त्या व्यक्तीला रोज लावा. जोपर्यंत त्याचं लग्न ठरत नाही तोपर्यंत रोज त्या व्यक्तीच्या कपाळावरती ते कुंकू लावा. किंवा तुमच्या घरामध्ये कुठला मुलगा आहे त्याला व्यवसायात यश भेटत नसेल किंवा धंद्यात यश नाही, तुमच्या घरात अजून कोणते प्रॉब्लेम आहे तर घरातल्या ज्या व्यक्तीला प्रॉब्लेम आहे त्या व्यक्तीला ते तुम्हाला कुंकू रोज लावायचं आहे. आणि लक्षात घ्या, असं कुंकुमार्चनचा जर तुम्हाला अनुभव आला ना तर मी 101% गॅरंटेड सांगते की तुम्ही फक्त चैत्र महिन्यामध्ये नाही तर तुम्ही वर्षभर ही सेवा कराल. एवढी प्रभावशाली सेवा आहे. या सेवेने खूप लोकांच्या जीवनामध्ये, त्यांच्या घरांमध्ये प्रगती झालेली आहे. खूप लोक मोठमोठ्या हुद्द्यांवरती पोचलेले आहेत की त्यांची मुलं कायद्याचा अभ्यासाला आहेत किंवा कायद्याचं शिक्षण घेत आहेत तर त्यांना यश देखील भेटलेलं आहे. खूप मुलांना नोकरी मिळत नाही, डिग्री आहे नोकरी मिळत नाही. खूप लोकांचे हे अनुभव आहेत की त्यांना या अनुभवाने त्यांची कुलदेवता त्यांच्या पाठीशी उभी राहिलेली आहे. अत्यंत प्रभावशाली ही सेवा आहे. तुम्ही आवर्जून ही सेवा करून बघायला पाहिजे, कारण की हा जो कुलदेवतेचा उपाय आहे तो काय वाया जाणार नाही. तुमची कुलदेवता यामुळे तुमच्यावरती प्रसन्नच होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात जी आपली कुलदेवतेची मूर्ती असेल किंवा टाक असेल त्याच्यावरती तुम्हाला कुंकुमार्चन हे करायचंच आहे. त्यानंतर जी सेवा येते ती म्हणजे कुलदेवतेला तिच्या वारा दिवशी तुम्हाला एक गजरा तुम्हाला तिला अर्पण करायचा आहे. असं केल्याने देखील माता ही कुलदेवता प्रसन्न होत असते. त्यानंतर तुम्हाला तुमच्या कुलदेवतेच्या शक्तिपीठावरती तुम्हाला वर्षातून एकदा तरी तुम्हाला तिथं जायचं आहे. देवीला साडी चोळी तुमच्या यथाशक्तीनं देवीला तिचं मानपान हे करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तिथे जाऊन तिची क्षमायाचना करायची आहे की आमच्या नित्यसेवामध्ये आमच्या हातून यावेळेस काही घडली नाही, पण इथून पुढे नित्यसेवा ही नित्यनेमाने घडेल असं तिला आश्वासन तिथं द्यायचं आहे. तुझं कृपाछत्र आमच्यावरती राहू दे, तुझा जे काही सेवा आहे ती आमच्या हातून घडू देत आणि आमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण कर असं मातेला तुम्हाला सांगायचं आहे. जी कोणती तुम्हाला मनोकामना आहे ती तुम्हाला माता लक्ष्मीला, तुमची जी काही कुलदेवता आहे तिला सांगायचं आहे. असं केल्याने माता ही तुमच्यावरती जर रागवली असेल तर ती शांत होत असते आणि कुठे ना कुठे तिथून पुढे तुमचं चांगलं व्हायला सुरुवात होते. त्यानंतर तुम्हाला तुमच्या कुंकुमार्चन झाल्यानंतर त्या दिवशी तुम्हाला एक विडा मातेला ठेवायचा आहे. विड्याच्या पाण्यावरती 2 पानं घ्यायची आहेत. त्यावरती तुम्हाला 1 रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे, 2 वेलची ठेवायच्या आहेत, 2 लवंगा ठेवायच्या आहेत, 1 हळकुंड ठेवायचा आहे आणि 1 सुपारी तुम्हाला ठेवायची आहे. असा जो काही विडा आहे तो माता तुमची कुलदेवता आहे तिच्यासमोर तुम्हाला अर्पण करायचा आहे. जर तुम्हाला खाऊचा विडा बनवता येत असेल तर तोही विडा तिला ठेवू शकता. त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते. पण तुम्हाला जर नसेलच जमणार तर तुम्ही 2 वेलची 2 लवंगा असं जरी त्या विड्यांवरती सामान ठेवून तिच्या पुढे ठेवलं तरी माता लक्ष्मी म्हणजेच तुमची कुलदेवता ही प्रसन्न होत असते. तर अशा पद्धतीने आपल्या कुलदेवतेची आपल्याला सेवा करायची आहे. सेवा केल्यानंतर तिची क्षमायाचना मागायची आहे. कुलदेवतेची आरती तुमच्या रोज संध्याकाळी झाली पाहिजे. एकदा तरी सकाळ किंवा संध्याकाळ दोन्ही टाईम नाही जमली तरी 1 टाईम का होईना तुम्हाला तुमच्या कुलदेवतेची आरती ही करायचीच आहे.
कुलदेवतेच्या वारा दिवशी तिला नैवेद्य हा दाखवलाच पाहिजे. सकाळी तुम्ही खडीसाखर ठेवली तरी रात्री पूर्ण ताट भरून नैवेद्य तिच्यासमोर तुम्हाला ठेवायचं आहे. तुम्ही हे 11 मंगळवार 11 शुक्रवार करून बघा तुमच्या कुलदेवतेच्या वारा दिवशी. तुम्हाला 101% तुमच्या घरामध्ये फरक जाणवेल. तुमचे जे काही अडकलेली काम आहेत ती पूर्ण होत असतात. तुमच्या घरातील अडीअडचणी ह्या संपत असतात. कारण कुलदेवताच असते जी आपल्या पाठीशी आपल्या कुळाचं रक्षण करत असते. त्यामुळे तुमच्या मुलाबाळांच्या आनंदासाठी, त्यांच्या सुखसमृद्धीसाठी तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे. तुम्ही आता जर कुलदेवतेची सेवा केली तर त्याचं पुण्यसुद्धा तुमच्या मुलाबाळांना भेटू शकतं. त्यामुळे मित्रांनो, कुळाचा उद्धार होण्यासाठी, वंशवृद्धी होण्यासाठी आपल्याला कुलदेवतेची ही पूजा करायची आहे. तर मित्रांनो, अशी ही कुलदेवतेची तुम्ही पूजा नक्की करून बघा आणि याचा अनुभव नक्की घ्या. वर्षातून एकदा तरी तुमच्या मुख्य तीर्थपीठावरती, जी तुमच्या कुलदेवतेचं मुख्य तीर्थपीठ आहे, तिथे जायला विसरू नका. तर असा होता आजचा व्हिडिओ. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशा सणवाराबद्दल नवनवीन माहिती या आपल्या चॅनलवरती मिळत तुम्हाला जाते. धन्यवाद.